जय हिंद. मी फिरोज तडवी आणि आपण पाहत आहात GN न्यूज. कलावंतांना आणि साहित्यिकांना राजकारण्यांचं आणि सरकारचं पाठबळ मिळायला पाहिजे. अभिनेत्री भावना गायकवाड नवी मुंबई यांचे प्रतिपादन. जळगाव, गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त भुसावळ येथील सुप्रसिद्ध चित्रकार आणि कलावंत रमाकांत भालेराव यांच्या भरवलेल्या वारली पेंटिंग चित्र प्रदर्शनाला भेट देऊन 2 पेंटिंग विकत घेतले आणि कलेला प्रोत्साहन दिले. लोप पावत असलेली आदिवासी संस्कृती वारली पेंटिंग कला टिकून राहिली पाहिजे, त्यासाठी हा उपक्रम स्तुत्य आहे. ही अशी भावना गायकवाड यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केली. या प्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त करताना कलावंतांना आणि साहित्यिकांना राजकारण्यांचा आणि सरकारचं पाठबळ मिळाला पाहिजे, तर अशा कला जिवंत राहतील, अशी प्रतिक्रिया समन्वयक प्राध्यापक उत्तम सुरवाडे यांनी व्यक्त केली. लेखक, दिग्दर्शक चिंतामण पाटील, चित्रकार कुमावत सर आदी मान्यवर उपस्थित होते. पाहत रहा GN न्यूज. नमस्कार. आज मराठी नवीन वर्ष आणि गुढीपाडवा. मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्व कलावंत आणि कलाप्रेमींना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज PN गाडगीळमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त आमचे परममित्र, स्नेही आणि एक प्रतिभावान कलावंत रमाकांत भालेराव यांच्या उंचल्यातनं साकारलेल्या या पेंटिंगला, या चित्रप्रदर्शनाला भेट देण्याचा योगाला विलक्षण आनंद वाटला. आणि आणखीन आनंदात भर पडली की मुंबईवरून खास आलेल्या अभिनेत्री की ज्याने 2 मराठी चित्रपटामध्ये काम केलेलं आहे आणि त्यांना मिस इंडियासारखा नवी मुंबईचा देखील पुरस्कार मिळालेला. तर त्यांनी देखील या प्रदर्शनाला भेट दिली आहे. मला असं वाटतं की कलावंतांना कलेत बघायचं असतं, कला ही कलेने समजून घ्यायची असते. पण दिवसानुसार काळ बदलला, युग बदललं, जग बदललं. बदलत्या काळामध्ये या सगळ्या संस्कृती लोप पावत आहेत. पण कुणीतरी रमाकांतसारखा कलावंत हे जगाच्या पुढं मांडू पाहतो आहे. हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे. याला राजाश्रय मिळण्याची गरज आहे. पूर्वीच्या काळी राजाश्रय दिला जात होता. शाहू महाराजांच्या काळामध्ये सगळ्यांना राजाश्रय मिळाल्यामुळं कलेला प्रोत्साहनही मिळत होतं. पण दुर्दैवाने राजकारणी मंडळी यांना प्रोत्साहन देत नाही आहे. परंतु एक छोटा का प्रयत्न होईना, या पेंटिंगला भेट दिल्यानंतर कलावंतांना एक प्रोत्साहन मिळावं या दृष्टीने मॅडम यातलं पेंटिंग जे आवडेल ते घेतीलच. पण मला असं वाटतं की ही जी आदिवासी संस्कृती आहे, या आदिवासी संस्कृतीला जगापुढं आणण्याचं काम या भागातले कविवर्य भानू चौधरी यांनी अप्रतिम शब्दामध्ये मांडलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे त्यांच्या कवितेमध्ये, दरी दरडी झाडीच्या संगे जंगलातल्या टपरी म्हणून, दरी दरडी झाडीच्या संगे जंगलातल्या टपरी म्हणून वसले आहे जीवन तेथे 7 पुड्याच्या गावात. ते जे संस्कृती लोप पावलेली आहे, पुढापुढामध्ये दडलेली आहे. मला वाटतं आज पुरणपोळीचाही सण असा, काही जण 7 पुड्याच्या पुरणपोळ्या करतात. रमाकांतजी काय येऊ म्हणून आलाय ना, 7 पुड्यातल्या जसं त्यांनी पुढ्या उलगडल्या तशा कलेचे विविध रंग, वेगवेगळी रूपं आपण याच्यातून उलगडलेली. आणि मॅडमला तर लग्न हा 16 स्त्रियांचा एक आवडता भाग असतो, त्यामुळे त्यांनी ते पेंटिंग घेतलेलं आहे. तर त्या स्वागत मूल्य कलावंताच्या याची किंमत नाही करतायत, कारण म्हणजे मुंबईमध्ये, पुण्यामध्ये याचं कितीतरी मूल्य आहे. पण अल्पसं का होईना ते स्वागत मूल्य आपल्याला देतील आणि आपल्या या उपक्रमाला शुभेच्छा देतील. आपण खूप मोठे व्हा, खूप पुढे जा. मी एवढंच म्हणेन, आप इतने ऊंचे उठो, इतने ऊंचे उठो, या आसमान की ऊंचाई भी आपकी ऊंचाई पर नाच करे. मॅडम, आपल्याला काय वाटलं प्रदर्शन बघून? मला प्रदर्शन बघून खूप छान वाटलं. ॲक्च्युली जे तुम्ही इतकं छान कलाकृती केलेली आहे, माझी तेवढीच विनंती आहे की प्रत्येकाने येऊन ही कला प्रदर्शन येऊन बघायला पाहिजे. आणि सर्वात आधी तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.